brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अशोक खरातला आता एसआयटीने ताब्यात घेतलंय 24 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी सगळी. पण मुद्दा काय की त्याच्या प्रॉपर्टीबद्दल चर्चा होती आणि गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये एवढी माया कुठून जमवली याबद्दल लोक आता प्रश्न विचारत आहेत. ह्या गोष्टीचा शोधत मी 7 बारे पण काढले. म्हटलं कुठं कुठं प्रॉपर्टी आहेत बघू. हे सगळं बघता बघता मी आता पोचलेलो आहे. हे कुठलं साहेब मिरगाव, कुठलं मिरगावमध्ये पोचलो मी आता. सिन्नर तालुक्यामध्ये शिर्डीपासून थोडं पुढे आलं की लगेच तुम्हाला मिरगाव दिसेल. आणि आता तुम्हाला दाखवतो हे फार्म हाऊस काय सुंदर आहे बघा. ब्रह्मासदन असं नाव दिलं आहे फार्म हाऊसला. आणि सगळं विटांमध्ये नाही तर सगळं फार्म हाऊस दगडात बांधलं आहे. आणि जवळपास 4 मजल्याचं हे फार्म हाऊस आहे आणि वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आहेत. तर बघू जरा आता काय ते. त्याचं कारण काय माहिती का, मी आलो होतो ॲक्च्युली इथे पलीकडे की ज्या ईशान्येश्वर देवस्थान ट्रस्ट याची जी काही सगळी बातमी कालपासून सगळी सुरू होती, ते ट्रस्टचं मंदिर नक्की कसं आहे काय बघायला आलो होतो. अत्यंत सुंदर पद्धतीने मंदिर बांधलं आहे. खाली उतरलं की शिवलिंग आहे. म्हणजे तुम्ही बघा शिवलिंग बऱ्यापैकी आपल्याकडे कशी असतात माहिती का, म्हणजे आपण एरवी कोणत्याही देवाकडे जातो वर तर वर पायऱ्या चढून देवाकडे जातो आपण. पण आपल्याकडे जे ज्योतिर्लिंग कोणकोणते असतील तेच त्यातली सगळी जी शिवलिंग बांधलेली ती शिवलिंग खाली, म्हणजे आपण मंदिर किती वर चढून गेलो तरी जेव्हा आपल्या गाभाऱ्यात जायचं असतं सभामंडपातून तेव्हा आपल्याला खाली उतरावं लागतं. त्यामुळे म्हणजे इकडं त्र्यंबकेश्वर असेल किंवा आणखी तुम्ही जमेल त्या मंदिरात जा, तुम्हाला दिसेल की शिवलिंग सगळी खाली असतात. मी मध्ये घृष्णेश्वरला गेलो होतो छत्रपती संभाजीनगरपासून पुढे, सेम तसं होतं. हे मंदिरसुद्धा त्याच पद्धतीने बांधलेलं आहे. थोड्या वेळाने तुम्हाला तेही दाखवतो. ह्याच्या पलीकडे जवळपास ही 30-35 एकर जागा आहे इथे. आणि इथेच यांचं जुनं घर होतं असं तर मी या माणसाला विचारल्यानंतर त्याने मला सांगितलं. आणि त्यानंतर आलिशान फार्म हाऊस आणि पलीकडच्या बाजूला म्हणजे हे कंपाऊंड जे तुम्हाला दिसतंय आता वरती, अगदी ज्याला आपण चिरेबंदी तटबंदी म्हणायला काय हरकत नाही त्याला. त्याचं कारण असं आहे की ती सगळी दगडात बांधलेली, त्याला बिलकुल विटा वापरलेल्या नाहीत. त्यामुळे त्याच्या पलीकडे जी जागा आहे तिकडे सगळ्या चिकूच्या बागा आहेत. पलीकडच्या साईडला आमराई आहे मोठी आणि त्या आमराईच्या पलीकडच्या बाजूला हे मंदिर बांधलं आहे मोठं. इथं बघा ही सगळी तुम्हाला नारळाची झाडं दिसतील. पलीकडच्या बाजूला ही सगळी फार्म हाऊसचे बांधलेले आहेत. हे पुढे मोठं हे जो पत्रा आणि हे तुम्हाला दिसतं क्रीम कलरचं, हे त्याच्या बाजूला सगळं स्टोर रूम आहे. हे स्टोर कशासाठी आहे तर ही सगळ्या बागा मेंटेन करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात माळ्यांना त्याच्यासाठी आहे. आणि घरासमोरचा आता संपूर्ण तुम्हाला चिकूचा बाग दिसत असेल. बरं इतकंच नाही फक्त, तर मी तुम्हाला आणखी पुढे जाऊन सांगतो. या सगळ्यामध्ये फार्म हाऊसवर तुम्ही आल्यानंतर इथं तुम्हाला जवळपास 4 किती मजले, 1 2 3 4 5 मजले, 4 पण नाहीत बापरे. आलिशान दरवाजा आहे, मोठं एंट्रन्स तुम्हाला इथे सगळं दिसतंय. आणि ब्रह्मासदन म्हणून हे बांधलेलं आहे. सगळं दगडामध्ये बांधलं आहे, बिलकुल विटांचा वापर नाही. आणि किती तारखेला बांधलं हे आताच्या 8/1/2024ला, 8 नाही 7 तारीख वाटते, ठीक आहे वरचं तुटलं आहे. 7 तारखे बांधले, 7/1/2024ला. बजरंग मीवा इर्ले हे इथले शिल्पकार दिसत आहेत. आणि अर्थात ईशान्येश्वरावरती त्यांची श्रद्धा आहे आणि त्यामुळे हे सगळं आहे. पण बघा काय लोक माया जमवतात आणि ते पण कशामधून तर अंकगणित बरोबर. म्हणजे काय ते न्यूमरोलॉजिस्ट होते आणि ते न्यूमरोलॉजीमधून एक 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 त्यांनी या सगळ्या गोष्टी मिळवल्या. इथून फार्म हाऊसचं बॅक गेट आहे आणि इथून पलीकडे गेलं की मोठं त्यांचं तुम्हाला शेत दिसेल आणि तिकडे त्या सगळ्या उभारलेल्या फळबागा. मुद्दाहून तुम्हाला मला सगळं दाखवायचं आहे की इतकी भव्यता इतकी दिव्यता ही कशातून आलेली आहे. तर हे सगळं भविष्य सांगून आणि मग नक्की कशातून पैसे कमवले. मला तर 2 गोष्टी कळल्या. म्हणजे तुम्हाला आता संपत्ती किती ते पण सांगतो, त्यानंतर तुम्हाला साधारण अंदाज लागेल. म्हणजे मी बऱ्याचपैकी 7 बारे ह्यातले काढले, त्यातले काही गोष्टी तुम्हालाही कळतील आणि त्यातून तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली आतापर्यंत या सगळ्यामध्ये किती ह्या अशोक खरातने पैसे कमवलेत. नाशिकचा आता बंगला विचारूच नका, तोही किती मोठा बंगला आहे. आणि हे पण बघा प्लॉट सगळं आणि अजून डेव्हलप होतं बरं का. म्हणजे इथून ग्रास वगैरे सगळ्या गोष्टी लागणार आहेत हळूहळू. यावरती तुम्हाला सांगतो आणखी किती प्रॉपर्टी येते. सो ह्या स्वतःला जो कॅप्टन म्हणतो तो जो अशोक आहे, अशोक खरात, त्याने काय केलं बघा. आता जवळपास 150 कोटींचे बाजार मूल्य असलेले नाशिकच्या पाथर्डी ठिकाणी वेगवेगळे हे सर्वे नंबर आहेत सगळे. इथं 30 एकर साधारण ही सगळी जमीन आहे, ठीक आहे. त्यानंतर 2 कोटी किंमत असलेला सिन्नर तालुक्यामधला कहांडवाडी, इथे जवळपास म्हणजे ही जी जागा आहे ही 45 एकर जमीन आहे कहांडवाडीच्या पलीकडची मिरगावची, ठीक आहे. त्यानंतर 30 कोटींपेक्षा जास्त बाजारभाव असलेलं खरेदी खत, ते कोणाकोणाच्या नावाने आहेत, कल्पना, सृष्टी आणि तृप्ताबाला असे नाव आहेत त्यांच्या. आणखी एका मुलीचं नाव ते तृप्ताबाला म्हणून. त्यामध्ये पाथर्डी असेल, गवळाणे असेल, इथल्या शिवारामध्ये सुद्धा
वेगवेगळ्या स्वतंत्र जमिनी त्यांच्या आहेत. आता सर्वे नंबर पण माझ्याकडे सगळ्या डिटेल आल्यात, त्या काय वाचत नाहीत. जवळपास ईशान्येश्वर मंदिर हे जे आहे ट्रस्ट त्यांनी जे उभं केलं पूर्ण, ह्याची वार्षिक उलाढाल 2 ते 2.5 कोटींची आहे. तेवढी त्यांची ऑन पेपर तरी त्यांनी तेवढी दाखवली. मगाशी शेळके म्हणून जे आहेत त्यांच्या घरी गेलो होतो, जे आत्ता उपाध्यक्ष आहेत त्याच्या ट्रस्टचे, पण त्यांनी बोलायला नकार दिला, हरकत नाही. त्यानंतर आता ओझरच्या विमानतळाजवळ जानोरी असेल, त्यानंतर 10वा मैल भागामध्ये सुद्धा जमिनी आहेत. त्या जमिनींची किंमत 8 ते 10 कोटी रुपये जवळपास. याच्या व्यतिरिक्त कर्मयोगी नगर जे आहे तिथला बंगला आहे, तर कॅनडा कॉर्नरचं त्यांचं ऑफिस आहे, हे सगळे मिळून 5-5.5 कोटींची प्रॉपर्टी आहे. आणि याच्या व्यतिरिक्त शिर्डी, सिन्नर, त्यानंतर पाथर्डी आणि प्लस नाशिक इथे किती प्रॉपर्टी आहेत, कोणाकोणासोबत आहेत, हे हळूहळू सगळं तुम्हाला सातबाऱ्यावरून गोष्टी क्लिअरही होतील. पण इतका भव्य दिव्य आणि अक्षरशः भयान शांतता आहे. सुंदर लोकेशन निवडले बंगल्याला बाबांनी, पण इथं काय चालत होतं काय नाही याबद्दल मात्र कोणाकडेच काय आता याबद्दल डिटेल्स अवेलेबल नाही आहेत. आणि ज्या काही गोष्टी व्हिडिओज या गोष्टी बाहेर आल्या त्यातून तुम्हाला दिसत असेल, बघा किती दरवाजाच बघा म्हणजे कसलं आहे दिव्य, तर तुम्हाला ह्याच्यातूनच कळेल ना. हा दरवाजा लॉक केला दिसतो आतमधून, पण बघा मी 6 फूट आहे तर 12 फुटांचं साधारण आवार आहे एंट्री करायची म्हटलं. दरवाजाच 12 फुटांचा आहे. वा, इथे बसायला जागा वगैरे आहेत आणि बाकी केअरटेकर वगैरे सगळे आहेत. हे फार्म हाऊस मुद्दाहून तुम्हाला दाखवायचं आहे आणि ह्या सगळ्यावर तुम्हाला कळेल की माणसं कशा पद्धतीने माया जमा करतात आणि ही जी मायावी ज्यांना आपण माणसं म्हणू, काय चाललं आहे बघा महाराष्ट्रामध्ये. पण तुम्ही सगळ्या गोष्टींच्या म्हणजे सगळ्या रिपोर्ट, सगळे ग्राउंड रिपोर्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतात. त्यामुळे तुम्ही आवर्जून मुंबई तक बघत राहा. आणखी काय काय केलं, काय नाही याही गोष्टी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेन. मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार, आज सिन्नरमधून.